नमस्कार मंडळी, स्वरा फुलाने किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. उपवास म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गरमागरम साबुदाणा वडा. पण बऱ्याचदा वडा तेलात फुटतो किंवा तेलकट होतो. आज आपण उपवासासाठी खास अजिबात तेलकट न होणारे आणि भरपूर वेळ कुरकुरीत राहणारे साबुदाणा वडे परफेक्ट प्रमाणासह बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारे आपण काही साहित्य घेतलेले आहे ते आपण अगोदर बघूया. तर इथे साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी 3 बटाटे घेतलेले आहे. वरचे साल काढून घेतले आणि उकडून घेतलेले होते. तर बघू शकता व्यवस्थित इथे बटाटा उकडलेला आहे आणि साबुदाणासुद्धा मी 4-5 तास इथे भिजत ठेवलेला होता. तर जास्त याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही आहे. छोटी 1.5 वाटी साबुदाणा आहे हा आणि हे प्रमाण परफेक्ट आहे. आणि 1 वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते आणि त्याचा जाडसर कूट बनवलेला आहे. हिरवी मिरचीसुद्धा 8 ते 10 हिरव्या मिरच्या होत्या, त्यासुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे आणि चवीप्रमाणे मीठ. चला तर एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे मिश्रण तयार करूया वड्यासाठी लागणारं. इथे मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि हे जे मीडियम साईजचे जे बटाटे आहेत ते उकडलेले बटाटे इथे मॅश करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आणखी परत आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. जाडसर कूट आहे शेंगदाण्याचा. हिरवी मिरचीचा ठेचा. तुम्ही या वड्यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता आणि चवीप्रमाणे मीठ. मीठ आणि मिरची व्यवस्थित प्रमाण असलं तर वडे खायला चवीला छान लागतात. आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं मिश्रण बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे की आपण हातामध्ये दाबलं तर लगेच वळल्या गेलं पाहिजे इतपत. इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. बटाटे ओलसर असतात त्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होतं आणि याचा थिकनेसपणा जो आहे तो व्यवस्थित इथे आपल्याला पाहायला मिळतो. आता हे जे मिश्रण आहे याचे आपण 4 ते 5 वडे तयार करून घेऊया. वडे तयार केले की तळायला सोपे जातात करून ठेवले तर. हातावर छोटा गोळा घ्यायचा आणि तो थापून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इतपत जाड वडे आपल्याला तळायचे आहे, बनवून ठेवायचे आहे. जास्त जर का जाड बनवले तर ते आतून कच्चे राहतात. त्यासाठी जास्तही पातळ आणि जास्तही जाड बनवायचे नाही आहे. मध्यम आकाराचेच बनवायचे आहेत. बघू शकतात. तर 4 वडे मी इथे बनवून घेतलेले आहे आणि आता कढईमध्ये मध्यम आचेवरती तेल मी पहिले तापून घेतलेलं होतं आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे वडे तळायचे आहेत. हलक्या हाताने वडा सोडला की त्याला जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत त्या वड्याला हातसुद्धा लावायचा नाही आहे, कारण मध्येच जर का त्याला आपण हलवलं तर वडा फुटू शकतो. बघू शकता. तर अशा प्रकारे वडा जो आहे तो तळून वरती आलेला आहे. मग एकदम सावकाश हलक्या हाताने वडा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा त्याला तळून वरती येत नाही तोपर्यंत हात लावायचा नाही आहे आणि नंतर मग तुम्ही त्याला आलटून पलटून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे वड्याला छानसा कलर आलेला आहे. बघू शकतात. वडा इथे आपला बनून तयार आहे आणि हे वडे एकदम खायला खमंग कुरकुरीत लागतात. चवीलाही छान आहेत. दोन्ही साईडने वडा बघू शकतात छान फुगलेला आहे आणि लालसर कलर याला आलेला आहे. तेलसुद्धा या वड्याने जास्त पकडलेलं नाही आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा वडासुद्धा तळून घेऊया. मी एकसोबत कढईमध्ये 2 वडे का बरं टाकले नाही तर या वड्यांना तळायला मोकळी जागा पाहिजे, त्यामुळे आणि मोठे मोठे पातळ वडे बनवलेले आहेत त्यामुळे मी एकच तळत आहे. अशा प्रकारे दुसरा वडासुद्धा आपला इथे बनून तयार आहे आणि
अशाच प्रकारे तुम्ही बघू शकतात सगळे वडे इथे आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आहे. मी 4 ते 5 वडे मी इथे तळून घेतलेले आहेत. बघू शकतात किती छान कलर आलेला आहे. खायलासुद्धा चवीला छान लागतात आणि कुरकुरीत आहेत. आतमधूनही छान तळल्या गेलेले आहेत. बघू शकतात कलर किती सुंदर आलेला आहे आणि दोन्ही साईडनी छान तळल्या गेलेल्या आहेत. अजिबात फुटलेले नाहीत. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साबुदाणा वडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. भेटूया नवीन रेसिपीजसोबत. तोवर बाय.